नमस्कार. आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्याला रोजचा पडणारा प्रश्न हा आहे की रोज नाश्त्याला काय बनवावं. रोज तेच पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा येतो. काहीतरी वेगळं असं खावंसं वाटतं. आता मुलांना सुट्ट्यासुद्धा आहेत. मुलांनासुद्धा काहीतरी चटपटीत असं खावंसं वाटतं. तर आज मी मस्त असा नाश्ता दाखवणार आहे जो खूप हेल्दीसुद्धा आहे आणि आपल्या घरच्या साहित्यामध्येच होतो. तर आता आपल्या नाश्त्याला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. जाड पातळ कोणतेही पोहे चालतील. तर पोहे जे आहेत आपले ते स्वच्छ धुवून घ्यायचे. तर इथे पोहे मी धुवून घेतलेत आणि 5 मिनटं ठेवून द्यायचे. त्यानंतर इथे कोथिंबीर, गाजर किसून घेतलं आहे, कोबी घेतलेला आहे बारीक कापून, शिमला मिरची घेतली बारीक कापून, आलं लसूण ठेचून घेतलं आहे, कांदा बारीक कापून घेतला आणि मिरची घेतलेली आहे आणि हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. तर इथे पोह्यांना 5 मिनटं झालेले आहेत. थोडेसे हाताने स्मॅश करून घ्यायचे, जास्त नाही, थोडा जाडसरपणाच ठेवायचा. त्यानंतर 1 वाटी इतका रवा घेतलेला आहे. त्याच वाटीच्या मापाने, ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीच्या मापाने रवा घेतलेला आहे. त्यानंतर इथे जो आपला 10 रुपयाला दह्याचा कप मिळतो, म्हणजे 1 वाटी अर्धी वाटी इतकं दही व्हायला जातं, ते पूर्ण दही घ्यायचं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी इतकं पाणी घेतलं आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा आपला नाश्ता खरंच खूप हेल्दी आहे आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. तर आता इथे मिक्स करून आहे ना आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे, कारण रवा आपला जो आहे तो चांगला मुरला गेला पाहिजे, पाण्यामध्ये भिजला गेला पाहिजे. तर इथे आपण त्याला आता 10 मिनटासाठी झाकून ठेवूयात. तर इथे मी 10 मिनटासाठी झाकून ठेवलं आहे. त्या आता 10 मिनटं झालेली आहेत. 10 मिनटानंतर बघूया. रव्याने बघा सर्व पाणी जे आहे ते पूर्णपणे शोषून घेतलं आहे आणि चांगला असा फुलला गेला आहे तो पाण्यामध्ये. मस्त असं आपलं हे बॅटर बघा तयार झालेलं आहे. पाहिजे तर आपण त्याला आता चांगलं मिक्स करून घेऊयात. तर त्यासाठी आता भाज्या घालून घेऊयात त्याच्यामध्ये. तर इथे मी कांदा घालून घेतलेला आहे. आपण जेवढ्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत तेवढ्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत. भाज्या घालून आहे ना आपला नाश्ता खूप छान लागतो. हा चवीला तर इतका भारी लागतो ना की तुम्ही रोज रोज हा नाश्ता बनवून खाल, इतका टेस्टी लागतो नाश्ता आपला. भाज्या आपल्या मनाप्रमाणे घ्यायच्यात, आपल्याला ज्या आवडतात त्या भाज्या घालून घ्यायच्यात. तर इथे मी थोडेसे ओले वाटाणेसुद्धा घालून घेतलेले आहेत. त्यानंतर जिरं घालून घेतलं आहे. जिरं थोडंसं हातावरती चुरडून घ्यायचं. लाल तिखट, धना पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला जर हवं असेल तर थोडासा लिंबू पिळला तरीसुद्धा चालेल, ऑप्शनल आहे. तर इथे चांगलं बॅटर आपलं आहे ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं. नाही जमलं तर हाताने मिक्स केलं तरीसुद्धा चालेल. तर इथे आपलं बॅटर बघा आता तयार झालेलं आहे. तर आपल्या इथे अजून थोडी पाण्याची गरज आहे. तर जास्त नाही, 2-3 चमचे इतकं मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि चांगलं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. बाकी आपल्याला ह्याच्यामध्ये इनो, सोडा वगैरे काहीही वापरायची गरज नाही आहे. तर इथे बघा अजून किंचित असं पाणी घालून घेतलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे. तर आता एवढंच आपल्याला पातळ बॅटर पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त पातळही नको, जास्त घट्ट नको. तर आपलं बॅटरसुद्धा आता तयार आहे. तर आपण बाकीचा आपला पुढचा नाश्ता बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी तवा तापत ठेवलेला आहे. 1 चमचा इतकं तेल घालून घेतलं, व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. नॉनस्टिक तवा वापरायचा म्हणजे चिकटत नाहीत. तर व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर आपले जे आपण बॅटर तयार करून घेतलं त्याचे छोटे छोटे असे आपल्याला जसं पाहिजे मोठ्या साईजमध्ये तशाप्रमाणे असं गोल गोल पसरवून घ्यायचं. म्हणजे आपण जसे परोठे वगैरे करतो किंवा थालीपीठ करतो त्याप्रमाणे छोटे छोटे गोल आकारामध्ये करून घ्यायचं. असं छोटं छोटं करून घेतलं, मुलांना पण बघायला छान वाटतं आणि ते आवडीने सुद्धा खातात खूप. तर पसरवून घेतल्यानंतर वरून थोडंसं तेल घालून घेतलं आणि आपल्याला मस्तपैकी मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूनी चांगलं शेकवून घ्यायचं आहे खरपूस असं. तर इथे बघा आपली एक बाजू थोडी शेकलेली आहे. तर आपण पलटी करून घेऊयात. वाटाणे जे आहेत ते मी कच्चेच घेतलेत, कारण ते ह्याच्यामध्ये शेकले जातात आपले हे चांगले शेकेपर्यंत आणि ते खूप छान लागतात खायला. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं तरीसुद्धा चालेल, पण मिक्सरला फिरवायची गरज नाही. ओले वाटाणे आहेत त्यामुळे ते शिजतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात. तर ते अख्खेच घ्यायचे. तर इथे बघा एक बाजू शेकल्यानंतर दुसऱ्या बाजूने शेकवून घ्यायचे आणि थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे चांगलं शेकलं जातं आतून पण. खूप टेस्टी नाश्ता आहे आपला आणि भाज्या म्हटलं तर आपल्या शरीरासाठी हेल्दी तर आहेतच. मुलं अशा भाज्या खायला कंटाळा करतात. तर आपण ह्या पद्धतीने असं नाश्त्यामध्ये त्यांना दिलं ना सॉससोबत तर खूप भारी लागतो किंवा नुसतंसुद्धा खूप छान लागतं. तर मुलांना फार आवडतं असं काही वेगळं चटपटीत वगैरे खायला दिलं तर. तर इथे बघा मस्तपैकी असा कलर आलेला आहे, दोन्ही बाजूने चांगलं शेकलं आहे. तर इथे काढून घेऊयात. अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा मी इथे जोडून घेतलेले आहेत छोटे छोटे
थालीपीठ टाईप. तर ते सुद्धा मस्त असे दोन्ही बाजूने आपल्याला शेकवून घ्यायच्यात. इथे आपल्याला जास्त तेलाचा वापर करायची सुद्धा गरज नाही. अवघ्या कमी तेलामध्ये 3-4 चमचे तेलामध्ये आपण मस्त हेल्दी असा नाश्ता बनवतो आहे. तर इथे बघा तयार झालेले आहेत. मध्ये मी सॉस ठेवलेला आहे. खूप छान लागतं. तुम्ही करून बघा सुट्टीला वगैरे, किंवा आता मुलांना सुट्टी आहे तर मुलांनासुद्धा करून द्या. मुलंसुद्धा फार आवडीने खातात आणि खायलासुद्धा तितकंच टेस्टी आहे. तर अशा पद्धतीने आपला मस्तपैकी असा हेल्दी नाश्ता तयार आहे, जो झटपट होतो, ज्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खायलासुद्धा तितकाच छान आहे. कधीतरी काहीतरी वेगळं म्हणून अशा पद्धतीने नाश्ता दिला तर सगळेच आवडीने खातात. तर तुम्हाला आपला हा आजचा मस्तपैकी रवा आणि पोह्याचा नाश्ता कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.